आपल्यासोबत आमदार बच्चू कडू, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, तुम्हाला परवानगी रद्द केली असं दिलं सांगितलं? नाही। आता काय भूमिका? आता मला एक सांगा, हनुमानजीनं काम दाखवलं आहे, त्यांचा मंडप पाडला हवेनं, हनुमानजीनं एक लात मारली। तुम्हारी चालीसा भी गलत थी, राजकीय थी, और तुम्हारा ये जो अभी आपकी ज़बरदस्ती चालू है, हनुमान जी बोल रहे ये नहीं चलेगा। हनुमान जी ने ऊपर वाला साथ में हमारे इथं कायदा गेलाय कामातून, काही राहिलं नाही। हे सगळे पोलीस अधिकारी भाजपासारखे बोलतात, आम्ही भाजपचे अधिकारी आहे म्हणतात। आम्हाला भाजपचं ऐकावं लागेल। अमित शहाजी येत आहे, अमित शहाजी येत असताना त्यांना पण माहीत नसेल, रवी राणा पूर्ण भाजपला बदनाम करत आहे। भाजप शिस्तबद्ध संस्कारप्रिय असा पक्ष रवी राणाच्या ताब्यात गेल्यामुळं ते संस्कार मोडून सगळं कायदा पायदळीत तुडवलं जातं। आमच्याजवळ परवानगी आहे, हे मैदान 23-24 पासून आमच्याजवळ दिलेलं आहे। 18 तारखेला आम्ही पैसे भरले आणि आमच्याच घरातून आम्हाला आता हाकलासाठी पोलीस प्रशासन कामी करत आहे। अमित शहा इतके चांगले गृहमंत्री, त्यांना बदनाम करत आहे रवी राणा। मोठा डाव आहे रवी राणाचा हा रवी राणाचा एवढा मोठा डाव आहे का भाजप संपवायची आहे रवी राणाले। आम्ही आता बाहेर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, खूप लांबून आले। त्यांचं म्हणणं आहे की बच्चू कडूंनी आम्हाला फक्त एक आवाज द्यावा, 1 लाख नाही तर आम्ही 5 लाख लोक इथं आणून दाखवतो म्हणे। उद्या आमचे 1-1.5 लाख लोक इथं गावागावातून लोकांना यायला पाहिजे। पार्टी जात धर्म भेद सोडून कायदा वाचवायचा आहे आम्हाला। आता कायदा महत्त्वाचा आहे आणि कायद्यात जर पोलीस प्रशासन तुळत असेल, सीपी जर एखाद्या पार्टीचा अध्यक्ष, स्वाभिमान पार्टीचा अध्यक्ष म्हणून वागत असेल तर चुकीचं आहे। आता काय भूमिका आता शेवट? हम यहाँ रहेंगे, इथंच राहू आम्ही। तर हे होते आमदार बच्चू कडू, ज्यांनी भूमिका घेतली की मी इथून हलणार नाही आणि उद्या 1.5 लाख लोक या सायन्स कोर मैदानावर येतील, अशी माहिती एबीपी माझाला दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।